कसं सुरेख आहे. बरेच त्यांचाही काही फायदा नाही, त्यांचा काही फायदा नाही. काय म्हणतात ते, जे तुझं अखंड चिंतन करतात त्यांना साधू म्हणतात. काय करतात ते, हा बोल ना, काय करतात ते, जे देवाचं अखंड चिंतन करतात त्यांना काय काय सिंबॉल काय दिलेलं आहे, नेम काय दिलेलं नाव, त्यांना साधू म्हणतात. परत ऐका, जे अखंड देवाचंच चिंतन करतात त्यांना काय म्हणतात, संत म्हणतात. जे संत का म्हणतात, ते अखंड काय करतात, वा आमच्या मुक्ताबाईला कळलं. आणि तुम्ही एवढे मुक्त असताना त्यांना काय म्हणतात, मुक्ता साधू म्हणतात. जे अखंड काय करतात, देवाचं चिंतन करतात त्यांना काय म्हणतात, साधू म्हणतात. आणि जे देवाचं नाव नुसतं लोका देखत घेतात त्यांना काय म्हणतात, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ते साधू आहेत. मच्चित्ता प्राणबोधयंत परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चित्ते मीची झाले मियाची प्राणू झाले अन जीवो मरण विसरले बोधाची आभुली विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसो वर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. जे विषयाशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगडवा होणी आणि माते हृदय सुनी नी त्याच्यामधली पांढरी दोन्हीच्या नी भोगिता हे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही काळजी नका करू, मला तेवढंच आणि मला तेवढं येतं ते तुम्हाला फिट बसल्यामुळे माझा रुबाब वाढला. याला साधू म्हणतात महाराज. आणि या साधूंच्या काय कर, साधूंच्या ओटीमध्ये मला टाक. दादा हे मागणे दत्तक कोणाला गेलं पाहिजे, कोणाकडे जास्त, समजा दत्तकाची यादी जर निघाली तर ज्याला डोल चालू आहे त्याच्याकडे गर्दी होईल का ज्याच्याकडे इस्टेट आहे त्याच्याकडे गर्दी होईल. तुम्हाला कोणी दत्तकची ऑफर दिलीच नाही का, गोष्ट आहे तशीच राहा. एखाद्याने समजा गरीब माणूस आहे, काम करून खाणारा, त्याने सांगितलं दत्तक मुलगा पाहिजे. अंकुश किती यादी लागल त्याच्या मागे, 10-5 एकरचा पाहिजे सोनं. दत्तकाची यादी तिथं म्हणजे खुन व्हायला बसले, मीच जाईल. इथे ज्यांच्याकडे टाक म्हणतात, ज्यांच्या स्वाधीन कर म्हणतात, त्यांच्याकडे भौतिकता हा विषय नाही बाबा. माझे गुरुवर्य बाबा अध्यात्मामध्ये साधू हा सफलतेत जगणार आहे. आणि सफलतेत जगल्यामुळे तो अखंड आनंदी आहे. आणि हे भौतिकतेमध्ये नाही. मला एक सांगा, तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, 5 तुमचे बंगले, किती 5 बंगले, समाधान आहे का? बंगल्यावाल्याला विचारा, समाधान शब्द आहे का? मी काय बोलतो ते तुम्हाला कळतं का? नाही तर तुम्ही जा आणि मलाही जाऊ. आता बंगले, काही काहीकडे करोडोनी प्रॉपर्टी आहेत, पैसे आहेत. पैसे आहेत का समाधानी आहेत? तुम्ही बोलत का नाही? मोकळ्या मनानं बोलावं. इथं नाही तिकडं मग बोलत नसतं. कारण हे एक त्याचा लोहे खेळ. आणि म्हणून मी कीर्तन म्हणजे एकाच नसतं, नुसतं कीर्तनकाराचं नाही, तुम्ही आम्ही खेळी मेळी. माझे बाबा सांगायचे कीर्तन हे संवाद आहे, अनुवाद आहे. आणि अनुवाद हा कसा, मोकळ्या मनाचा, घालीन लोटांगण मोकळं पटांग. त्याच्यामुळे अगोदर तुम्ही
आणि नंतर आम्ही असे मोकळे व्हा विठ्ठला. साधूकडे भौतिकता नाही, माणसाकडे भौतिकता आहे आणि भौतिकतेमध्ये समाधान हा शब्द अजून कोणाला मिळाला नाही. बरोबर आहे का? कोणालाच नाही. भौतिकता 1 कोटी रुपये, रुपये का आनंद आहे. एखाद्या माणसाकडे काय 1 कोटी काय रुपये. आता 1 कोटी ज्याच्याकडे रुपये त्याला विचारा 1 कोटी रुपये आहे का आनंद आहे, काय उत्तर येईल दादा त्याचं? रुपये. आनंद ज्याच्याकडे काहीच नाही त्याला विचारा ए कोई किसमें मगा, ऊपर चलो, कोई किसमें मगन, कोई किसमें मगन, जहाँ कुछ भी नहीं हम उसमें हम मगन. काही काही कडे सगळं आहे पण आनंद नाही आणि काही काही कडे काहीच नाही भौतिक पण आनंद बाजूला जात नाही विठ्ठला. आनंद हा जरी शब्द बारकाईनं उच्चारला तर नेमकं आनंद म्हणजे काय सगळ्याला आता इसेन्शियल पार्ट आहे इन द लाईफ. बरोबर, सगळ्याला आनंद संकेत पाहिजे की नाही. मला आता एवढा सप्ताह तुम्ही का आता आमचे महाराज आहेत, रोज तुम्ही इथं आहेत परिसरात सगळे आता आपल्या भोळ्या भाविकाला घेऊन सगळा आपला परमार्थ करतो. मला सांगा परमार्थाचं बेसिक काय? कशा करता? आपली चटणी व्हावं, आपलं वाटोळं व्हावं, आपली राख व्हावी. तुम्हाला काही कळतं का नाही? याच्याकरता परमार्थ आहे का? बेसिक काय त्याच्या पुढं? बरं जाऊ द्या, अध्यात्माचं सोडा, याच्यामध्ये तर आनंदच आहे. आता प्रपंच करताना लोक कोण मागं राहतं? पळा पळा कोण पुढे पळतो. याने जर एवढ्या याच्यात जर 1 पोतं भात काढला दुसरा 3 पोते निघाले पाहिजे. प्रत्येकाची चढाओढ आहे म्हणजे रिस्क आहे, प्रत्येकाला रिस्क आहे. मग आता तुम्ही सांगा एवढं सगळं केलं याच्यामध्ये आनंद शब्द कुठे आहे? आनंद शब्द कुठे आहे? म्हणजे करायचं पण शेवट काय याचा? काय मिळेल हे केल्यावर, ते केल्यावर, तसं केल्यावर, असं केल्यावर मिळणारा काय मिळवायचं आहे? जो मिळवायचा आहे त्याचं नाव आनंद आहे, त्याचं नाव आनंद आहे. आता आनंद हा शब्द मुळात गायडन्स चुकीचं झाल्यामुळं वे इज रॉंग, डे इज रॉंग विठ्ठला. चुकीची पद्धत झाली आणि त्या चुकीच्या पद्धतीमुळे आनंद हा शब्द रवी महाराज बाजूला राहिला, बाजूला राहिला. सगळ्याला पाहिजे आनंदच असा कोणी जगात एखादा माणूस नाही. बरोबर आहे का? मी तुलाच विचारतो, तू फार हुशार आहे अख्ख्या गावात. त्याच्यामुळे की याच्यामध्ये कोण येतं? एखादा माणूस असा आहे का की ज्याला सगळ्याला आनंद हा शब्द मिळवा वाटत नाही? असं आहे का? नाही ना. सगळ्याला काय मिळवा वाटतो? आनंद. तू कितवीला जाते शाळेत? 7वीला. मला घेतील का तुझ्या वर्गात? तिकडं कोणी घ्यायना, इथं तरी शिकू द्या. 7वीला आहे, ठीक आहे, ओके. आता 7वीला, आता 7वी झाली, पुढे कितवीला जाणार तू? कितवी कुठवर शिकणार? 15वी पर्यंत. 15वीच्या नंतर काय करायचं? हा, मला गुळणा करायला पाणी घ्यायला जगायचे चान्सेस कमी. कंटिन्यू 15वीच्या नंतर बाकी काय? मी एवढा शिकून कलेक्टर नाही झालो, तिथं डायरेक्ट म्हणे कलेक्टर झाली बाई, काय हरकत नाही, आमचे काम करी विठ्ठला. His hopes is very nicely hopes. I accepted his hopes. कलेक्टर होतील. आता कलेक्टर झालं म्हणजे काय होईल? फक्त माझ्याकडे पाहिलं, तुला जे वाटेल ते फक्त माझ्याकडे पुढचं काय बोला ते झालं. तुला काय कलेक्टर झालो काय होतं? तुला जसं वाटेल तसं होईल. आपलं काय म्हणजे कलेक्टर झालं म्हणजे मग काय होईल? जीवनाचं अंतिम ध्येय तुझं काय? कलेक्टर. कलेक्टर या शब्दामध्ये तुला काय दिसलं? जो दिसला त्याचं नाव आनंद. कलेक्टर शब्दामध्ये जे तुझ्या दृष्टीस पडलं तो आनंद. आनंद शब्द कलेक्टर म्हणजे आनंद का?
बाई बाकीचे काही कितीतरी प्रयत्न, कारखानदारी आहे तिकडे आहे, तो म्हणजे आनंद. आनंद शब्द नेमका काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन्जॉय? नेमका आनंद म्हणजे काय? आनंद शब्दाचा अर्थ असा होतो की जे कुठेच काही नसताना, कशाचीही संगती न धरता आपला असणारा अंतःकरण चतुष्टयाच्या स्थायी भावाची जे 4 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये मनाच्या असणाऱ्या त्या भावनेला, मनाच्या त्या ऊर्जेला मिळालेला कक्षाचाही स्पर्श न करता एक मोकळीक, आल्हाद मनाची झालेली एक प्रसन्नता. मला वाटतं या प्रसन्नतेचं नाव शास्त्रामध्ये पुढे जे येतं, मला वाटतं त्या मनाच्या वास्तवाच्या प्रसन्नतेला रुपेश महाराज जो शब्द दिला जातो, दॅट्स कॉल आनंद. त्याला आनंद असं म्हणतात. आणि मग आनंद बाकीच्याच नाही ना. आनंद एक सांगू का, आनंद हा कशाचा भाग आहे महाराज? स्थितीचा, परिस्थितीचा. सिद्ध साधक हा सिद्ध होत असतो का प्रसिद्ध होत असतो? मी जाऊ का? नाही, साधक हा काय होत असतो? साधक हा सिद्ध होत असतो, प्रसिद्ध होत नाही. प्रसिद्ध होतो तर सिद्ध होत नाही. प्रसिद्धी आज आहे, उद्या नाही. आणि सिद्ध आजही आहे, उद्याही आहे, मागे होती, पुढेही आहे, आणि अखंडित ती स्थिती आहे, ती कायमच आहे. मग आनंद हा शब्द पहा तुम्ही, सिद्ध साधकारे शब्द काय? सिद्ध साधकारे. आनंद तेथीच जे आहे, कजे नाचती आनंद कल्होळी, हे खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. याच्यामध्ये आनंद आहे की पंडित योगी, पंडित ज्ञानी योगी महानुभाव आणि एकची सिद्ध साधकारे. आनंद तेथीचा, सिद्ध एकची, साधका एकची, वारकऱ्या एकची. कारण त्याच्यात विभागणी ही मनाची असणारी स्थिती आहे. आणि आनंद सुद्धा जे मन, जे इंद्रिय भोगत, मला वाटतं ते सुद्धा मन आहे. आणि ते मन मोकळं कुणाचं आहे? ज्यांचं मोकळं आहे त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. विठ्ठला मोठे का? याचं कारण आहे जगाच्या करता मागणं. आता तिथं त्यांनी ते मागितलं की संतांच्या स्वाधीन कर. संतांकडे भौतिक काय आहे? काहीच नाही. मी आताचे संत नाही सांगत, आताच्या वर्षाला गाड्या बदली, नसले पैसे तर भक्त परिवार गोळा करते. मग ते 2-4 भक्तांना सांगायचं महाराजांना गाडीची आवश्यकता आहे, चल मग जमिनी विक ना. जमिनी काय करायचं ते वाटत नाही सांगत. सद्य सिद्ध आणि साधक आहे. साधूला कशाची गरज नाही महाराज, तो स्वयं सिद्ध आहे. कारण ज्ञानोबारांनी वर्णन करताना जगाचं कल्याण करता निघालेला तो साधक साधू आहे. ते पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन आपुल्या